नवरात्रोत्सव सुरू असताना दुसरीकडे नागपूरच्या उज्ज्वल नगर मैदानात हनुमान मंदिराजवळ आज आपल्याला हे दृश्य पाहायला मिळत आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून इथे विविध वयाच्या मुली महिला एकत्र येतात आणि त्यांना असे शस्त्र वापरण्याचे किंवा स्वसंरक्षणाचे धडे दिले जातात आणि अत्यंत उत्साहाने या मुली या महिला त्याच्यात भाग घेत आहेत। आणि आज पाऊस येऊन गेलेला आहे, मैदान ओलं होतं, थोडासा ओलसरपणा होता, पण तरीही त्यांनी यामध्ये भाग घेतलेला आहे। आपण आयोजकांशी बोलूया। शिवानी दाणी आपल्या सोबत आहेत, भारतीय जनता पक्षात एक मोठं नाव नागपूर शहरात। शिवानीजी, फक्त स्वसंरक्षणाचा विषय आहे की आणखी त्यामागे एखादा व्यापक दृष्टिकोन आहे? स्वसंरक्षण तर नक्कीच आहे, पण त्यासोबतच कुठलीही महिला किंवा युवती जेव्हा एखादं कुठलंही शस्त्र शिकते तेव्हा तिच्यामध्ये जो आत्मविश्वास जागृत होतो तो तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असतो। तिच्यामध्ये येणारा आत्मविश्वास, तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन तो तिला कुठेतरी एक सकारात्मक ऊर्जा देऊन जातात। त्याच विचाराने त्याच हेतून आम्ही इथे हा उपक्रम हाती घेतलाय। उज्ज्वल नगर सांस्कृतिक सेवा मंडळ, चरैवेती फाउंडेशन, आमच्या वस्तीतल्या एरियातल्या सगळ्या ताया वहिन्या यांच्या सोबत हा उपक्रम हाती घेतला आणि अतिशय चांगला प्रतिसाद आहे, अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद आहे। आणि पुढे कसं याला आणखी नेणार? आम्ही नवरात्रीचा शुभमुहूर्त विचार केला होता आणि त्यासाठी पहिल्या 3 दिवसाचा विचार केला होता की नंतर सगळे गरबात बिझी होतील, पण दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पुन्हा एकदा आयोजित करण्याचं वहिनी आणि ताया लोकांनी म्हटलंय की जेव्हा लहान मुली सुद्धा याच्यामध्ये येऊ शकतील, कारण की वीकडेज आहेत, शाळा, ट्युशन, कॉलेजेस, ऑफिसेस याच्या वेळेमुळे खूप लोक येऊ नाही शकले, त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत कदाचित पुन्हा करू, क्वार्टरली करू, माहित नाही, सगळेजण जसं म्हणतील, पण याला नक्कीच पुढे नेऊ। तर नक्कीच एक विचार करणारा विषय आहे की जर एखादं हे कुठलंही शस्त्र आपल्याला जर त्याच्यात हाताळता आलं तर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, आत्मविश्वास येतो आणि तोच दृष्टिकोन ठेवून या पद्धतीनं इथे हे शिबिर घेतलं जात आहे। नागपूर येथून संजय तिवारी, NDTV मराठी।